श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन शिकायचे असेल तर चॅनलची सदस्यता घ्या. आज आम्ही तुम्हाला हळदीच्या उपचारांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येतून बाहेर काढतील. कारण हळद ही देवगुरु बृहस्पतीशी संबंधित आहे. हळद हे एक विशेष प्रकारचे औषध आहे, ज्यामध्ये दैवी बंदुका असतात. लग्नात बाळबरांना हळद अर्पण करण्यामागेही तेवढेच महत्त्व आहे की त्यांना वाईट नजरेपासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांना आरोग्य आणि सौंदर्याचा लाभ मिळावा. पूजेच्या वेळी मनगटावर किंवा बागेत हळदीचा एक छोटासा टिक्का लावल्याने गुरु मजबूत होतो आणि बोलण्याची क्षमता मजबूत होते. हळदीचे दान करणे देखील शुभ मानले जाते, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. गुरुग्रहामध्ये सुसंगतता आहे. जर घराच्या बाहेरील भिंतींवर हळदीची रेषा असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. पाण्यात हळद घालून स्नान केल्याने शरीर आणि मन स्वच्छ होण्यास मदत होते. नोकरीच्या व्यवसायातील यशासाठी देखील हा उपाय प्रभावी मानला जातो. हळदीच्या उपायाने जीवनात समृद्धी आणली आहे. हे नकारात्मकता दूर करते, म्हणूनच त्याचा वापर हवनात देखील केला जातो. सूर्यदेवाला हळद मिसळलेल्या पाण्यात मुळा देऊन इच्छित वर्गाचा गौरव होतो. बृहस्पती ग्रह हा आपल्या जीवनातील अनेक सुखांचा घटक आहे. जसे की बृहस्पती देव यांच्या कृपेने वैवाहिक आनंद, भगवान बृहस्पतीच्या कृपेने मुलांचा आनंद किंवा मुलांचा आनंद देखील प्राप्त होतो. जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत उंची हवी असेल, जर तुम्हाला चांगली कारकीर्द हवी असेल, जर तुम्हाला व्यवसायात उंची हवी असेल, जर तुम्हाला भरपूर पैसे हवे असतील, तर याचा अर्थ संपत्ती जमा करणे, ते देखील गुरुग्रहाच्या कृपेने. आणि कोणत्याही प्रकारे तुमच्या जीवनात जर तुमचे नशीब आधार देत नसेल, तर तुमचे शिक्षण चांगले चालले नाही किंवा तुम्ही उच्च शिक्षण घेत आहात, जरी तुम्ही ज्ञान प्रतापमध्ये मोठे झालात, तरी तुम्ही बृहस्पती देवाला शुभ करा. आणि हळदीच्या औषधीमध्ये हळदीचा वापर करून आपण बृहस्पतीला शुभ करू शकतो. आणि जेव्हा बृहस्पती शुभ होते, तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंद आपोआप प्राप्त होतो. जसे की कोणत्याही प्रकारे जर तुमच्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा कोणी काही केले असेल, तर तुम्हाला असे वाटते की कोणीतरी काहीतरी केले आहे. तंत्रमंत्राचा प्रभाव तुमच्यावर आहे. जरी तुम्ही या सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकलात, तरी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चिमूटभर हळदीने तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या कशा दूर करू शकता. मग ते बालसुखाचे असो किंवा वैवाहिक आनंदाचे असो, किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा तुमच्या कारकिर्दीत समस्या असेल, पैशाशी संबंधित समस्या आहेत. प्रत्येक समस्येचे निराकरण फक्त चिमूटभर हळद आहे. म्हणून आजचा व्हिडिओ पहा आणि पुढे जाण्यापूर्वी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. मित्रांना एक सिंह द्या. आणि जर तुम्ही अद्याप चॅनलची सदस्यता घेतलेली नसेल, तर चॅनलची सदस्यता घेऊन बेल आयकॉन दाबण्यापूर्वी जर तुम्हाला कर्करोगासारख्या कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असेल किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर तुम्ही PC हळद दान करावी. PC हळदीचे दान केल्याने हळूहळू तुमचा आजार संपेल. दररोज तुम्ही तुमच्या कपाळावर हळदीची लस लावली पाहिजे. यामुळे तुमची सर्व नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल. जर तुम्ही सकारात्मक ऊर्जेच्या आसपास राहिलात, तर तुम्हाला हळूहळू रोगापासून मुक्तता मिळेल. मित्रांनो, जर कोणत्याही प्रकारे तुमचा गुरुग्रह कमकुवत असेल आणि गुरुग्रह कमकुवत असतील, तर सर्व प्रकारच्या समस्या सुरू होतात. जर व्यवसायातील वाढ थांबली, तर अशा परिस्थितीत तुम्हाला हळदीची एक गाठ घेऊन पिवळ्या कापडात पिवळ्या धाग्याने बांधावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास ते तुमच्या बाजूला घालू शकता किंवा तुमच्या मानेभोवती घालू शकता. जर तुम्ही असे केले तर गुरुग्रहाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या आयुष्यातून दूर होतील. गुरु अधिक मजबूत होईल, कारण पूख राजा इतकाच तो कमी होतो. हळदीचे हे टोक हळद आणि पूख राजाच्या बरोबरीचे मानले जाते. जर तुम्ही देखील दर गुरुवारी तुमच्या गळ्यात अशी गाठ बांधून हळद घातली, तर ती पूख राजासारखी कमी होईल.
आणि त्यामुळे तुमचा गुरु खूप लवकर मजबूत होईल, जेणेकरून तुमचे सर्व काम पूर्ण होईल. व्यवसाय असो किंवा नोकरी, तुम्हाला सर्वत्र पदोन्नतीही मिळेल आणि व्यवसायही वाढेल. बोला की जर तुम्ही कोणत्याही प्रकारे किंवा मानसिकदृष्ट्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर गेलात, तर कधीकधी आईच्या मनात नकारात्मक विचार येत राहतात किंवा तुम्हाला वाटते की तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आहे. तर अशा परिस्थितीत आंघोळ करताना तुमच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी. जर तुमच्या कारकिर्दीत काही समस्या असेल, तर हा एक उपाय केल्याने तुमची कारकीर्द खूप चांगली होईल. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल. याशिवाय तुम्ही दररोज तुमच्या कपाळावर हळदीचा टिळा लावायला हवा. मित्रांनो, अनेक वेळा जे घडते ते नकारात्मक ऊर्जेपासून कसे मुक्त होते? आम्हाला वाटते की आमच्या घरातच नकारात्मक ऊर्जा आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराच्या गेटवर किंवा घराच्या सीमेवर शुद्ध पाणी द्यावे आणि शक्य असल्यास थोडे गंगाजल घ्यावे. नंतर शुद्ध पाणी घ्या आणि त्यात थोडे हळदीचे दाणे द्या. चिमूटभर हळद घ्या आणि संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. माता लक्ष्मीची कृपा. तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी एक अतिशय अचूक उपाय हवा आहे. तुम्ही हे केलेच पाहिजे. गुरुच्या दिवशी तुम्ही एक साधा कागद घेतलाच पाहिजे. कागदावर रेषा बनवू नयेत. साध्या कागदाच्या वरच्या बाजूला हळदीने लिहावे लागेल. कसे लिहावे? थोडी हळद घ्यावी लागेल. चिमूटभर हळद घ्यावी लागेल. त्यात थोडे गुलाब पाणी ओतावे लागेल. गुलाब पाणी नसेल तर थोडे गंगाजल किंवा ते नसेल तर तुम्ही शुद्ध पाणी घेऊ शकता. असे करून तुम्ही ते तुमच्या अंगठीच्या बोटाने हळदीने लिहा आणि त्या कागदावर त्याची पूजा करा. जेव्हा तुम्ही ते सकाळी करता तेव्हा 5-5 पाजांनी कागदाची पूजा करा. त्यानंतर तुम्ही ते घ्या आणि तुमचे पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा किंवा तुम्ही ते तुमच्या पर्समध्ये ठेवा. जर तुम्ही नेहमी असे केले की तुम्ही 12 गुरुवारीनंतर ते ढग केले किंवा दर गुरुवारी या कागदावर धूप दाखवा आणि नंतर तुम्ही ते परत दुमडून तुमच्या पर्समध्ये ठेवा. जर तुम्ही नेहमीच असे केले तर लवकरच तुम्हाला खूप चमत्कारिक फायदा होईल. तुमच्याकडे पैसे कधीही संपणार नाहीत. या छोट्याशा उपायाने महालक्ष्मीची कृपा श्रीहरी विष्णूवर आहे. गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि तुम्ही लिहिलेल्या लक्ष्मी मातेच्या श्रीबीज मंत्राने तो चमत्कारिकरित्या कमी केला आहे. जर तुम्हाला प्रतापला मूल व्हायचे असेल तर तुम्ही हळदीवर कसे उपचार केले पाहिजेत याबद्दल बोलूया. जर तुम्हाला मुलगा प्रताप हवा असेल किंवा तुम्हाला मुलगा प्रताप हवा असेल तर तुम्ही एका लोईमध्ये थोडी हळद भरून एखाद्या समलिंगी व्यक्तीला खाऊ घाला. जसे तुम्ही लोईची 2 लोई बनवता. त्यात मीठ नसावे. फक्त लक्षात ठेवा की जर तुम्ही रात्री राखी भिजवली असेल तर त्यात थोडी चेन की दाल भिजत ठेवा किंवा 2 तास आधी आणि लोईच्या मध्यभागी थोडी हळद, थोडा गूळ ठेवा आणि जर तुम्ही दर गुरुवारी समलिंगी व्यक्तीला ही लोई खायला दिली तर तुमची समस्या थोड्या वेळातच संपेल. हळूहळू तुमच्या मुलाच्या प्रतापमध्ये ज्या समस्या येत आहेत त्या दूर होतील किंवा तुमच्या मुलाच्या शिक्षणात मोठा बदल झाला तर तुम्हीही हा उपाय करू शकता. जर मुलाच्या शिक्षणात काही मोठा बदल झाला तर तुम्ही तुमच्या मुलाच्या कपाळावर हळदीची लस लावावी. मग तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतील. लवकरच मुलाची आई अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागेल. गुरु चांगला असेल त्यामुळे आईला वाटेल की शिक्षणात जे काही वाढत आहे ते काढून टाकले जाईल. अशा प्रकारे या उपाययोजनांमुळे तुमच्या जीवनात नक्कीच यश आले आहे. हळदीवर एक छोटासा चमत्कारिक उपाय आहे ज्यामुळे ती अतिशय चमत्कारिक रीतीने कमी होते. गुरुला शुभ करणारी हळद आणि जर गुरु शुभ झाला तर जीवनात कशाचीही कमतरता नाही. म्हणून तुम्ही हे अगदी लहान, अगदी सोपे आणि अतिशय प्रभावी उपाय वापरले पाहिजेत. आज आपण हळदीशी संबंधित आणखीन काही पारंपरिक मान्यता, घरगुती वापर आणि आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हळद ही अशी वस्तू आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते. पण तिचे महत्त्व फक्त
स्वयंपाकापुरते मर्यादित नाही. आपल्या पूर्वजांनी हळदीला शुभ, पवित्र आणि उपयोगी मानले आहे. मित्रांनो, जेव्हा एखाद्या घरात शुभ कार्य होते तेव्हा हळदीचा वापर आवर्जून केला जातो. लग्नातील हळदीचा कार्यक्रम असो किंवा देवपूजा असो, हळद ही आनंद आणि शुभ सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की हळदीचा पिवळा रंग जीवनात आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आपल्या परंपरेनुसार गुरुवारचा दिवस गुरुग्रहाशी जोडला जातो. काही लोक गुरुवारी हळदीचा वापर करून पूजा करतात. असे मानले जाते की यामुळे मनामध्ये स्थिरता येते आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मित्रांनो, जर तुम्हाला घरामध्ये शांतता हवी असेल तर सर्वात आधी घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. काही लोक परंपरेनुसार पाण्यात थोडी हळद मिसळून घर पुसतात. यामागे घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याची भावना असते. हळदीचा वापर आपल्या सौंदर्यासाठीही केला जातो. पूर्वीपासून हळदीचा लेप त्वचेच्या काळजीसाठी वापरला जातो. लग्नाआधी हळदीचा कार्यक्रम करण्यामागे आनंदासोबतच शरीराची स्वच्छता आणि सौंदर्य यांचाही संबंध जोडला जातो. मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ उपाय नाही तर मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार आवश्यक असतात. हळद ही श्रद्धेचा भाग असू शकते, पण आपल्या प्रयत्नांना पर्याय नाही. जर एखाद्या व्यक्तीला आत्मविश्वास कमी वाटत असेल तर काही लोक हळदीचा टिळा लावण्याची परंपरा पाळतात. यामुळे मनाला आधार मिळतो आणि स्वतःबद्दल सकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, आपल्या घरातील देवघरात हळद कुंकू ठेवण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. हळद ही सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे अनेक सणांमध्ये महिलांना हळद कुंकू दिले जाते. मित्रांनो, हळदीची एक छोटीशी गाठ देखील काही लोक शुभ मानतात. ती पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि घरातील मोठे लोक श्रद्धेने तिचा वापर करतात. करिअरमध्ये अडचणी येत असतील तर फक्त उपायांवर अवलंबून न राहता आपली कौशल्य वाढवणे, नवीन गोष्टी शिकणे आणि योग्य संधी शोधणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार आपल्याला पुढे जाण्यास मदत करतो. मित्रांनो, हळद ही आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाची देणगी मानली जाते. तिचा योग्य वापर, स्वच्छता आणि चांगल्या सवयी यामुळे जीवनात चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न करता येतो. आता जाणून घेऊया काही पारंपरिक पद्धती ज्या अनेक घरांमध्ये पाळल्या जातात. गुरुवारी सकाळी स्वच्छ होऊन देवपूजा करणे, पिवळ्या रंगांचा वापर करणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे याला काही लोक शुभ मानतात. मित्रांनो, दान करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये खूप जुनी आहे. हळद दान करणे देखील काही ठिकाणी शुभ मानले जाते. यामागची भावना म्हणजे दुसऱ्याला मदत करणे आणि चांगले कर्म करणे. ज्या घरांमध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील तर घरात प्रकाश, स्वच्छता आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्या मनाचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. म्हणूनच चांगले विचार, चांगली संगत आणि चांगल्या सवयी या सर्वात मोठ्या शक्ती आहेत. हळद ही आपल्या जीवनातील छोटासा भाग आहे, पण तिच्याशी जोडलेल्या भावना आणि परंपरा अनेक लोकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आजच्या या माहितीतून आपल्याला हे समजते की आपल्या घरातील छोट्या छोट्या गोष्टींमध्येही संस्कृती, अनुभव आणि श्रद्धा लपलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.